सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत भारतात किती प्रकारचे टॅक्स आपण देत असतो माहित आहे का? इन्कम टॅक्स, जीएसटी, बस. अरे या व्यतिरिक्त तुमच्या खिशातून खूप पैसे टॅक्सच्या नावाखाली जात असतात. चला आज पैसे की यात्रामध्ये भारतात टॅक्सचं जाळं कशा पद्धतीने चालतं समजून घेऊया. भारतात दोन प्रकारचे टॅक्स मुख्यत्वे आहे. एक म्हणजे डायरेक्ट टॅक्स, हा प्रोग्रेसिव्ह असतो, म्हणजे जशी तुमची कमाई वाढते तसा हा तुम्हाला टॅक्स द्यावा लागतो. हा टॅक्स तुम्ही स्वतःहून थेट सरकारकडे जमा करतात. आणि दुसरा आहे इनडायरेक्ट टॅक्स, हा रिग्रेसिव्ह असतो, म्हणजे तो वस्तूंच्या किमतीमध्ये लपलेला असतो. तुम्ही गरीब असा किंवा श्रीमंत, वस्तू खरेदी करताना हा टॅक्स द्यावाच लागतो. सुरुवातीला येतो डायरेक्ट टॅक्स. हा टॅक्स ज्याची कमाई त्याची जबाबदारी या तत्वावर चालतो. इन्कम टॅक्स हा डायरेक्ट टॅक्सचा मेन पार्ट आहे. तुमची वार्षिक कमाई एका स्पेसिफिक लिमिटच्या वर गेली की तुम्हाला थेट सरकारला हा हिस्सा द्यावा लागतो. तुम्ही स्वतः इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे ITR भरून तो पे करतात. प्रोफेशन टॅक्स, तुम्ही पगारदार असाल किंवा व्यवसाय करत असाल, एका स्पेसिफिक लिमिटच्या वर तुमचा टर्नओव्हर किंवा प्रॉफिट गेला की तुम्हाला हा टॅक्स सरकारला द्यावा लागतो. आता बोलूया पार्ट 2 म्हणजे इनडायरेक्ट टॅक्स बद्दल, जो प्रत्येक जण भरतो. मग अंबानी साहेब असोत किंवा साधा 200 रुपये मजुरी करणारा मजूर. त्यातला मेन पार्ट आहे जीएसटी. तुम्ही हॉटेलमध्ये जेवायला गेले, नवीन मोबाईल विकत घेतला किंवा कोणतीही वस्तू आणि कोणतीही सर्व्हिस घेतली की हा टॅक्स म्हणजे जीएसटी भरावाच लागतो. दुकानदार तुमच्याकडून पैसे गोळा करतो आणि ते पैसे तो सरकारला भरतो. आता बोलूया ट्रेंडिंग असलेला टॉपिक कस्टम ड्युटी. जेव्हा तुम्ही परदेशातून प्रीमियम गाडी किंवा कोणतीही वस्तू विकत घेतली आणि ती भारताच्या बॉर्डरवर आली की भारत सरकार त्याच्यावरती एक टॅक्स लावतं, त्याला म्हणतात कस्टम ड्युटी. भारतात व्हॅट बंद झाला आहे, पण तरी पण पेट्रोल, डिझेल, दारू यांसारख्या काही वस्तूंवर आजही व्हॅट लागतोच. आता बोलूया स्टॅम्प ड्युटी संदर्भात. जर तुम्ही एखादी घर, जमीन किंवा कोणतीही प्रॉपर्टी विकत घेतली तर व्यवहाराच्या वेळी तुमच्याकडून एक टॅक्स घेतला जातो. तो नोंदणी टॅक्स असतो, म्हणजेच स्टॅम्प ड्युटी. आता हे सगळं ऐकून तुमची अवस्था अशी झाली असेल की मी काय करू, नोकरी सोडून देऊ का कमवणं सोडून देऊ? पण मित्रांनो, याच तर पैशातून देशाची डेव्हलपमेंट होते आणि देश चालतो ना. तुम्हाला यापैकी कोणता टॅक्स सर्वात जास्त डोकेदुखी वाटतो कमेंटमध्ये सांगा. आणि पैशांच्या या गुंतागुंतीच्या जगाचा प्रवास सोपा करण्यासाठी पैसे की यात्राशी कनेक्ट व्हा. धन्यवाद.